हरितालिकेच्या पूजासाठी मी जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे। त्याच्यावरती पाट ठेवून एक प्लेटमध्ये मी शिवलिंग काढत आहे। त्या पाटाच्या चारी बाजूंनी मी रांगोळ टाकलेली आहे। मी आता वाळूची शिवलिंग आणि एक पार्वतीची पिंड म्हणजे पार्वती म्हणून एक आणि एक तिची मैत्रीण म्हणून असे एक आपल्या लिंबाच्या आकाराचे असे दोन हे करत आहे, म्हणजे त्यालाच आपण पार्वती आणि तिची सखी समजूया। आणि आता जे काही लिंग बनवलेले आहे महादेवाची पिंड, तिचं जे काही निमुळता भाग जो असतो ना ते उत्तर दिशेने यायला पाहिजे तसाच ठेवायचा। आता आपण जी काही महादेवाची पिंड आहे तिला आपण पंचामृताने स्नान घालूत। पंचामृतामध्ये आता सगळं दही, दूध, तूप, साखर जे का आपण सगळं काही टाकत असतो। त्याच्यात बरोबर मी महादेवाच्या पिंडीला गणगोळी उगाळून लावत आहे। आता त्याचबरोबर आपल्याला गणपतीची पूजा करायची असते। इथे मी गणपती म्हणून वाटी सुपारी याची पूजा केलेली आहे। वाटी सुपारीला पण आपण पंचामृताने स्नान घालूत दोघांना पण। आणि आता हे आपण लावूत म्हणजे पूजा करूत। आता त्याचबरोबर आपण जे भस्म असते ना ते महादेवाला जास्त प्रिय असते, म्हणून भस्म पण यावर आपण लावायचं पिंडीला पण आणि ते सगळ्याच पूजेमध्ये लावून घ्यायचं। सगळीकडे आता लावून घेतलेलं आहे मी। आता याच्याच बरोबर जे काही आपली पार्वती आणि सखी आहे तिला आपण हळद कुंकू ते वाहायचं, गुलाल। आणि आता जे काही आपण जे पानं जे काही झाडाचे फळाचे आपण जे गोळा केलेले आहेत ते आपण एकाएकानं सगळे देवाला वाहू। जशी पाने भेटतील तसे आपण वाहायचे। आता आमच्या इकडे गावाकडे आम्ही असतो त्याच्यामुळे आमच्याकडे भरपूर पाने आहेत, त्याच्यामुळे मी प्रत्येकाचे 16 पाने घेतलेले आहेत आणि 21 झाडाची पाने मला भेटलेली आहेत। त्यात मी फळाचे, फुलांचे वगैरे सगळे पानं घेतलेले आहेत आणि ते सगळे पानं, बेल, फूल, हराळी जे काही आहे ते सगळं मी आता याच्यावरती देवावरती वाहून घेतलेलं आहे। आता हे सगळं वाहिल्याच्या नंतर जे काही फुलं वगैरे आहेत, आमच्याकडे फुलं पण आहेत त्याच्यामुळे आम्ही फुलं वगैरे वाहतो। त्याचबरोबर आपले धोत्र्याचं फूल जास्त महत्त्वाचं असते या पूजेसाठी पण, मग मला काही धोत्र्याचं फूल भेटलं नाही म्हणून मी धोत्र्याचं फळ इथं वाहिलेलं आहे। आता फुलं वगैरे सगळीकडे आपण वाहून टाकू देवाला। पांढरे फुलं महादेवाचे फार प्रिय असतात, त्याच्यामुळे आपण पांढरे फुलं पण घेतलेले आहेत। पांढरे फुलं पण आपण या पूजेमध्ये वाहू देवाला। आता मी देवावरती हे फुले काय सगळीकडून पसरले आहेत। जेवढे आपल्याला जे भेटते ते आपल्याप्रमाणे जे काही भेटलं आपल्याला, फुलं वगैरे जेवढे भेटतात किंवा पानं वगैरे शहरामध्ये जास्त भेटत नसतात ना पानं वगैरे, मग जेवढे भेटले तेवढे आपण वाहू शकतो। आता मी याच्यावरती तसेच महादेवाला मी पांढरं वस्त्र केलेलं आहे, ते पांढरं वस्त्र पण मी टाकलेलं आहे। त्यात वरतून गुलाल वगैरे टाकून आता माझी पूजा ही पूर्ण झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये काय करत असतो, आपण कथा वाचन करत असतो या व्रतामध्ये। आता मी जे काही कथेचं पुस्तक आहे त्या पुस्तकाची पण पूजा करत आहे। पूजा करून आता आपण कथेला सुरुवात करू। याच्यामधली जी काही पूर्ण कथा आहे ती आता कथा वाचून घ्यायची, कथा वाचायची, श्रवण करायची। कथा वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला आरती वगैरे करायची आहे आणि आरती करून आपली पूजा संपन्न होईल। आता कथा वाचन झाल्याच्या नंतर मी आता इथं देवाला नैवेद्य म्हणून गुळाचा खडा मी ठेवलेला आहे। या पूजेमध्ये गुळाचा खडा ठेवत असतात म्हणून गुळाचा खडा ठेवलेला आहे। आता आरती जी आहे आरतीला हळद कुंकू लावून आपण आरती लावलेली आहे। आता आपण महादेवाची आणि पार्वतीची आरती करून घेऊ। जी काही पुस्तकामधली आहे ती मी आरती म्हणून झालेली आहे। अशा प्रकारे आपली पूजा ही संपन्न झालेली आहे। अशीच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।